मला खूप पोट दुखायचं, चक्कर यायचे, उलट्या व्हायच्या, चक्कर मी कधी खाली पडून द्यायचो। एक वेळेस मी ट्युशनमध्ये खाली पडलो। 12-13 डॉक्टर होऊन गेले, सगळे रिपोर्ट नल। बाकीचे डॉक्टर काहीच करू शकले नाही, हे रोजी डॉक्टरनेच करून दाखवले। गेले 3 महिन्यापासून माझ्या खरंच पोट दुखणे खूप जास्त कमी झाले आणि आता तर बंदच होऊन गेले। नमस्कार, माझं नाव वरुण प्रदीप बच्छाव आणि मी इथे नाशिकमध्ये अमृतधाम येथे राहतो। तर मला गेल्या काही वर्षांपासून म्हणजे जेव्हा मी 8वीत होतो तेव्हा मला खूप पोट दुखायचं, चक्कर यायचे, उलट्या व्हायच्या, चक्कर मी कधी खाली पडून द्यायचो। एक वेळेस मी ट्युशनमध्ये खाली पडलो, जाता जाता स्कूलमध्ये अभ्यास करता करता खाली पडून गेलो। मला नाही याचा कुठून मार्ग आहे काहीच समजायचं नाही। 12-13 डॉक्टर होऊन गेले, सगळे रिपोर्ट नल, काहीच समजायचं नाही। माझ्या आजी होत्या, माझ्या आईच्या मावशी, त्यांनी सजेशन दिले की रोहती आयुर्वेद इथे आहे, तुम्ही आयुर्वेदला तुम्ही एक ट्राय देऊन बघा, तुम्हाला कसं वाटतं, काय जाणवतं, काय होतं। कारण तुम्ही ज्या नॉर्मल डॉक्टरकडे जात आहे तिथे काही होत नाही आहे, सगळे रिपोर्ट न येत आहे आणि तुमचं उलट अजून पैसे जातो आहे। तुम्ही ते रोहती आयुर्वेदला येऊन बघा। पुढच्या दिवशी मी रोहती आयुर्वेदला गेलो आणि मग तिथे डॉक्टरनं सगळं सांगितलं मला का होते त्रास, कुठून। पहिले मला सगळे खालच्या पोटाला त्रास व्हायचा, तो बंद झाला 9वीमध्ये येईपर्यंत। 9वीनंतर वरच्या पोटाला म्हणजे जिथे आपल्या छातीच्या खाली जे पोट आहे ना, वरच्या भागाला, तिथे त्रास व्हायला लागला। पण मग दोघं जिथे दुखायचं तिथे काही समजायचं नाही काय। जे पण आम्ही डॉक्टरकडे जायचो ते म्हणायचे तुमचा मुलगा स्ट्रेस आणि एन्झायटीमुळे तुमच्या मुलाचं पोट दुखतं आहे। पण हे आमचे रोहती डॉक्टर आहे सो म्हणले की तुमच्या मुलाला खरंच त्रास आहे। हे ऐकून खरंच बरं वाटलं की काहीतरी त्रास आहे। तर बाकीचे डॉक्टर असे स्ट्रेस आहे, एन्झायटी गोळ्या देऊन सोडून द्यायचे बस, पण तरी त्रास चालू राहायचा। गोळ्या घेतल्या, बरं वाटलं। गेल्या 3 महिन्यापासून दिलेल्या डॉक्टरांनी गोळ्यांनी मला खूप जास्त फरक वाटला। माझ्या खरंच पोट दुखणे खूप जास्त कमी झाले आणि आता तर बंदच होऊन गेले। मी खूप जास्त आभारी आहे, कारण बाकीचे डॉक्टर काहीच करू शकले नाही, हे रोजी डॉक्टरनेच करून दाखवले माझ्या पोटाचे दुखणं। मी त्यांना खूप आभारी आहे, टीम करता पण खूप आभारी आहे। धन्यवाद।